गणेशाय नमः. आज मी तुम्हाला जगात शिक्षणाचा उपयोग आणि ही शिकलेली मुलं आपल्या शिक्षणानंतर आपलं कुटुंब, आपलं गाव, आपले रिलेटिव्ज, आपले नातेवाईक कसे विसरतात आणि 25 वर्षानंतर आपल्या आयुष्यात जी मुलगी येते त्या मुलीच्या पूर्णपणे आहारी जाऊन आपल्या कुटुंबाकडे कसे दुर्लक्ष करतात, आपल्या आईवडिलांकडे कसे दुर्लक्ष करतात, आपल्या भावंडांकडे कसे दुर्लक्ष करतात, आपण कोणत्या परिस्थितीतून शिकलो, कसे दिवस काढले ह्याचे त्यांना काही भान नाही. कदाचित मला तर असं वाटतं की ह्या मुली त्या मुलांना काहीतरी करून आपल्या ताटाखालचं मांजर करून घेतात आणि मग त्या मुलांची विचार करण्याची सारासार बुद्धीच नष्ट होते. त्याच्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना संस्कारक्षम बनवायचं, त्यांना हिंदू संस्कृतीची माहिती द्यायची, आपले सण, आचार, विचार, आपला धर्म, आपलं जात हे किती महत्त्वाचं आहे याची त्यांनी माहिती द्यावी. आज मी तुम्हाला ह्या संदर्भात एक गोष्ट सांगणार आहे. शुभ सकाळ, जय हिंद. आई वडील किती महत्त्वाचे असतात. आई वडील मोठ्या कष्टाने पोटाला चिमटा घेऊन वेळप्रसंगी भुके राहून कर्ज काढून ते कर्ज फेडता फेडता कमरेत वाकून ढोर मेहनत करून आपल्या मुलांना शिकवितात. मुलं मोठी होतात, साहेब होतात आणि आता त्यांना आपलेच आईबाप जड होतात. मोठी नोकरी, शहरातली छोकरी, छान चौकीपणा यापुढे आपलेच आईबाप त्यांना जुनाट बुरसटलेले वाटू लागतात. बायको सांगेल तेच त्यांना खरे वाटू लागते व सासरची माणसंच गोड लागतात व त्यांचाच शब्द झेलायला हे तत्पर असतात. आणि आपण लहान असताना 25 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीतून शिकवलं, त्यासाठी त्याने किती कष्ट झेललेले असतात हे ती मुलं विसरतात. सुनेलाही तिच्या सासरची माणसं कडू व नपोशी वाटू लागतात. त्यांच्या विरोधात नवऱ्याचे कान भरतात. आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी खाल्लेल्या खस्ता मुलं विसरतात व डोळ्यांनी न बघितलेल्या कानावरच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि आपल्या आईवडिलांना दुरावतात. मित्रहो, मी अशाच एका कृतघ्न मुलाची कथा, ही सकारात्मक पण नाही आणि नकारात्मक पण नाही, पण ही एक रिअल घडलेली स्टोरी आहे आणि त्या स्टोरीतून आपण काय बोध घ्यायचा आणि आपल्या लहान मुलांवरच कसे संस्कार करायचे ह्यासाठी मी ही स्टोरी आपल्याला सांगत आहे. कालाय तस्मै नमः म्हणावे. आजकाल हिंदू संस्कृतीचा लोकांना विसर पडलेला आहे. आपली जात, धर्म, आपले नातेवाईक, आपल्या नातेवाईकांची असलेली गरीब परिस्थिती लोकांना टाचणीसारखी टोचत आहे. त्याच्यामुळे ते शिकले, नोकरी लागली, पैसा आले की ते आपल्या नातेवाईकांना विसरतात. तर अशाच एका मुलाची मी तुम्हाला कथा सांगणार आहे. आपण ती पूर्णपणे कथा ऐकावी ह्याची मी आपणाला विनंती करीत आहे. आता बघा, कृतघ्न मुलाची कथा. सदानंदाने त्यांचा मुलगा राजच्या दरवाजावरची बेल वाजवली. त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगलीजवळील एका छोट्याशा गावात राहत होते. 6-7 तासांचा रात्रीचा प्रवास करून ते पुण्याला आल्यामुळे खूपच थकले होते. ते नंतर त्यांच्या गावाला जाण्यासाठी एसटीत बसले आणि मग रस्ता शोधत शोधत ते संध्याकाळी घरी पोचले. घरी पोचल्यावर त्यांनी दरवाजावरची बेल वाजवली तर
कोण पाहिजे तुम्हाला? सिवलेस आणि टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले. सूनबाई, तू ओळखत नाहीस का आम्हाला? मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी. कोण तुम्ही? कोणाकडे जायचे तुम्हाला? त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले. माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना? खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले. नाही नाही, इथे बंडू वगैरे कोणी राहत नाही, असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती. आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचे. अंधारामुळे आम्ही घर चुकलो, क्षमा असावी, असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले. तेवढ्यात, मावशी, अगं हे माझे आजी आजोबा आहेत, असे म्हणत रीना आजोबांना बिलगली. रीनू बेटा, कशी आहेस तू? तुझे बाबा कुठे आहेत? तुझी मम्मी कुठे आहे? विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरले. माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आईस्क्रीम आणायला गेली, येईल आता. बसा. तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली. काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात? सर्व ठीक तर आहे ना? नेहाने विचारले. ही माझी मावस बहीण डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे. नेहाने ओळख करून दिली. तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक, नेहा म्हणाली. घरात चिकन बिर्याणी आहे, पण ती तुम्हाला चालणार नाही. आधी चहा करू का की आईस्क्रीम घेता? सूनबाई, आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आईस्क्रीमसुद्धा नको ग. पोट अगदी गच्च भरलंय आमचं, सदानंद म्हणाले. तुम्ही तुमचं सामान या रूममध्ये ठेवा आणि इथेच झोपा, नेहाने सांगितले. सदानंद आणि सावित्रीबाई त्यांचं सामान नेहाने सांगितलेल्या रूममध्ये नेले. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबऱ्याच्या साजूक तुपात बनवलेल्या लाडवांवरील एक लाडू रीनाला दिला. सूनबाई आणि मावशी, तुम्ही पण लाडू घेता का? सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले. नको नको, आम्ही गोड कमी खातो, असे म्हणत नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतला. आई, मला लाडू आवडतो, खाऊ दे ना मला, म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली. रीना, हे लाडू काळपट दिसतात, बहुतेक खूप दिवसापूर्वी केलेले असतील, तू नको खाऊ नकोस, त्रास होईल तुला. मी उद्या तुला समोरच्या बिकानेर भैयाच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन. हो. मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते. हे पण खरं, पण ते शिळे नव्हते. त्यांनी लाडू कालच केले होते. लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसली आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या. एक एक लाडू खाऊन नि पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली नि स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले. सकाळी सावित्रीबाईंनी चहा घेतला. सूनबाई, मावशी पण चहा घेतील ना? त्यांनी विचारले. हो, पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा. चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे देखील बनवले. पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत, असे म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाही आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत. राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे. तो 4 दिवसांनी परत येईल, नेहाने सांगितले. सूनबाई, पांडुरंगावरची सिरियल आहे, आम्हाला टीव्ही लावून दे ना, सावित्रीबाईंनी विनंती केली. टीव्ही खराब झाला आहे, मी मेकॅनिकला बोलावले आहे, नेहा म्हणाली. आजोबा,
मला ती परीची गोष्ट सांगा ना. रीनाने हट्ट धरला. सदानंद गोष्ट सांगू लागले. बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते. तिला मराठी गोष्ट सांगू नका. तिचे इंग्रजी बिघडेल ना. सदानंदाच्या उत्साहावर विरजण पडले. रीनाही हिरमुसली. दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या. आजी, मला सरबत करून दे ना. तू आणि आजोबा पण घ्या. सावित्रीबाईंनी सरबत बनवले. मला हा पिट्टूकला ग्लास दे. हे 2 मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत, आई म्हणाली. आजी आजोबांना खोकला आहे. त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाही. सकाळी टीव्ही मेकॅनिक आला होता. आईने त्याला 4-5 दिवसांनी यायला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी आजोबा येणार आहेत, रीना सांगत होती. रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्याबरोबर खेळतात का? अजिबात नाही. सारखे टीव्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागवतात. रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवलेत. शर्ट्स खूपच छान होते. बोलता बोलता नेहा म्हणाली, माझ्या बाबांनी थोडे दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्यासारखेच आहेत. बाबा म्हणाले, तुमच्या वॉचमनला दे. इतके चांगले शर्ट्स का वॉचमनला द्यायचे? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या. नको नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत, असे म्हणत सदानंदाचे डोळे पाणावले. सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती व ती स्वतः मात्र तिच्या मैत्रिणींशी, बहिणींशी गप्पा गोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाई हे खटकत होते, परंतु त्यांनी ठरविले की मुलगा येण्याची वाट पाहायची, कारण त्यांना त्यांच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते. संध्याकाळी राजचा शाळेतील मित्र घरी आला. काका काकू, कसे आहात तुम्ही? किती दिवसांनी भेटत आहात? काकू, तुझ्या हातच्या खारीक खोबऱ्याच्या लाडवाची चव अजूनही आठवते मला. अगदी कमालीचे छान असायचे. निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली. नेहा वहिनी, काका काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या, असे आग्रहाचे निमंत्रण त्याने दिले. रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाईल दाखविला. हा मोबाईल माझ्या भावाने दुबईवरून आणला आहे. या मोबाईलची किंमत भारतात 25,000 रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाईल 15,000 रुपयांना विकतो आहे, परंतु तुम्हाला म्हणून 10,000 रुपयात मिळेल. घ्यायचा का तुम्हाला? सूनबाई, मोबाईल खूप छान आहे ग, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ग, नको मला मोबाईल. सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेलेत. मागोमाग रीनाही आली. आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनी बँकेतील पैसे घ्या. सदानंदाने डोळ्यातील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज आला. आपल्या मुलाला बंडू म्हणून नका हां, सूनबाईला आवडत नाही. सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. सदानंद आणि सावित्रीबाई आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली. बेटा, तुझ्या आईची औषधे 1-2 दिवसात आण, सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले. आपल्या बिल्डिंग समोरच तर मेडिकल स्टोर्स आहे, तुम्हीच जाऊन आणा ना. राजच्या बोलण्यात उद्धटपणा होता. अरे खरंच की, आणीन मी, दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून
सदानंद हॉलमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता हे मुलाच्या नक्की लक्षात असेल. त्यांना खात्री होती. तुम्ही स्वतःहून सांगू नका असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते. रीना राजच्या फोनशी खेळत होती. आजोबा, हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच, असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर 2 मिस कॉल होते राजच्या बॉसचे. फोन का वाजला नाही? राजने नीट बघितले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता. काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळेच माझे 2 महत्त्वाचे कॉल मिस झाले. आपण काय चूक केली ते सदानंदांना समजलेच नाही. जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला, 4 दिवसांनी नेहाचे आईवडील येणार आहेत आणि आम्ही सर्व महाबळेश्वरला जाणार आहोत नेहाच्या बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हे मी कोणालाही सांगितले नाही. मला नेहाच्या बाबांना सरप्राईज द्यायचे आहे. तुम्ही पण येणार का? सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वरविषयी खूप ऐकले होते. तेथे जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. महाबळेश्वरला जाऊन फिरून यावे असे त्यांना मनोमन वाटत होते. परंतु राजने विचारलेल्या प्रश्नांना, नको बेटा, तुम्ही जाऊन या, आम्हाला काय करायचे, एवढेच सदानंद म्हणाले. रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना बिलकुल झोप आली नाही. आपण सकाळीच निघून जायचे असे दोघांनी ठरविले. दोघेही सकाळी रूममधून बाहेर आले. ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच. तुम्ही जाण्याची इतकी घाई का करतात? राज आणि नेहाने विचारले. अगं, इकडे ना आमचे मनच लागत नाही. सारखी गावाकडची आठवण येते, गावाकडल्या माणसांची आठवण येते, नातेवाईकांची आठवण येते. चला निघतो आम्ही, तुम्ही सुखी राहा हां. आजी आजोबा तुम्ही जाऊ नका ना, रीना म्हणत होती. तेव्हा नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार होती. नाहीतर मीच तुम्हाला बस स्टँडवर सोडले असते, राज म्हणाला. बाबा, मला नमस्कार तर करू द्या, राज म्हणाला. बेटा, एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे होतो. परंतु काळानुरूप तू खूप मोठा झालास आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो. आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद द्यायची. चल सावित्री, आपल्याला निघाले पाहिजे, उशीर होतोय, म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले. साधारण 15 मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली. रीना, तूही ये ना मला सोडायला, मावशी आग्रह करत होती. नको, मला माझ्या बाबांशी खूप बोलायचे आहे, रीना म्हणाली. राजच्या मित्राचा फोन आला. राज, आज संध्याकाळी काका काकूंना माझ्या घरी घेऊन ये ना. काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला खूप आवडले. ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे आहे, राजचा मित्र सांगत होता. मित्रा, महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ते दोघेही आत्ताच गावाकडे गेलेत, राजने सांगितले. रीना बेटी, आजी आजोबांनी लाडू आणले होते का गं? राजने विचारले. हो बाबा, आणि आजीने मला पण लाडू खायला दिला होता, परंतु आईने मला खाऊ दिला नाही आणि तो लाडू माझ्या हातातून हिसकावून घेतला. आई म्हणाली, हे लाडू काळे आहेत आणि खूप दिवसापूर्वी केलेले असतील, त्याच्यामुळे ते खाऊ नको, तुला त्रास होईल आणि तू आजारी पडशील, तुला डॉक्टरकडे जायला लागेल. बोलता बोलता रीनाने मोबाईल घेण्यासाठी आजोबांकडे पुरेसे पैसे नव्हते. मी माझ्या मनी बँकेतील पैसे आजोबांना दिले
परंतु त्यांनी ते घेतले नाही असेही राजला सांगितले. बाबा, हे बटन दाबल्याने काय होते? काल मी ते गंमत म्हणून दाबले होते. बेटा, याने फोन म्यूटवर जातो. काल कॉल्स मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते. नेहाने आणि त्याने आईबाबांना अपमानित केले होते. बाबा, आजोबा त्यांचं पैशाचं पाकीट घरीच विसरलेत म्हणत रीनाने कॉटवर पडलेले आजोबांचे पाकीट राजला दिले. राजने पाकीट उघडून बघितले. त्यात फक्त परतीच्या तिकिटाचे पैसे होते. म्हणजे पैसे नव्हते? म्हणून आईची औषधं आणायला बाबांनी मला सांगितले असेल का? या विचाराने राज व्यथित झाला. पाकिटातला एक फोटो होता. राज इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा पास झाला त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा. त्याला आईबाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चाताप झाला. आईबाबांशी इतका निष्ठुर वागल्याचा त्याला खूप पश्चाताप होत होता. पैशाचे पाकीट घरी राहिले. मग आईबाबा बस स्टँडवर कसे गेले असतील? रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील? रीना बेटा, चल आपण बस स्टँडवर जाऊया. राज आणि रीना बिल्डिंगच्या गेटपाशी आले. त्यावेळी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्याने सांगितले, राज, मी माझ्या आईबाबांना सोडायला बस स्टँडवर गेलो होतो. त्यावेळी मी तुझ्या आईबाबांनाही बस स्टँडवर सोडले. थँक्स मित्रा, राज म्हणाला. म्हणजे बाबांना पाकीट घरी राहिल्याचे तेव्हाच समजले जेव्हा ते कंडक्टरचे बसचे तिकीट मागतील. आता काय करायचे? राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता. 1-1.5 तास झाला तरीही आई बाबा घरी परत आले नव्हते. म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचे तिकीट काढले असेल असा विचार करत राज निश्चिंत झाला. संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. राज मित्रा, मी एसटीत कंडक्टर आहे. आपण एका शाळेतच, एका वर्गातच, एका गावातच शिकत होतो. तुझे आई बाबा माझ्याच बसमध्ये होते रे. त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला. कारण पाकीट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते रे. परंतु मी त्यांना तिकीट दिले आणि सांगलीला पोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोचविलेसुद्धा. तू अजिबात काळजी करू नकोस रे. राजसाठी हा सुखद धक्का होता. मित्रा, मी किती पैसे पाठवू तुला? राजने विचारले. छे छे, मी पैशांसाठी नाही फोन केला. तुला तुझ्या आईवडीलचं पाकीट घरात सापडलं असेल आणि त्याच्यामुळे तू चिंतित असशील म्हणून मी तुला फोन केला. अरे मला पैसे नकोत रे. राज, अरे काका काकूंनी किती प्रेम दिले आहे मला. थोडंसं त्यांच्यासाठी करायला मिळाले हे माझे केवढे मोठे भाग्य. माझ्या आईबाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र आणि मी किती चुकीचा वागलो. राजला स्वतःचीच लाज वाटली. ठरल्याप्रमाणे नेहाचे आईवडील आले. राज त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला गेला. परंतु त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. महाबळेश्वरहून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला. घरी पोचल्यावर अनेकदा बेल वाजूनही दार उघडले नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आले की घराला बाहेरून कुलूप लावले आहे. आई बाबा कुठेतरी बाहेर गेले असतील. आपण इथेच थांबावे असा राजने विचार केला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष दारावर लावलेल्या एका कागदावर गेले. त्या कागदावर लिहिले होते, हे घर बँकेने जप्त केले आहे. बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे गेल्या 3 महिन्यात 2दा बँकेची नोटीस आली होती सदानंदांना. परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत. अंतिम नोटीस आली. पैसे भरले नाहीत तर घर जप्त होईल असे स्पष्ट शब्दात सांगणारी म्हणून सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते. सुनेनेच नाही पण मुलाने देखील अपमान केला म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकाम्या हाताने ते घरी परतले.
आलेया भोगासी असावे सादर हे मनोमनी ठरवून. खरं तर राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अतिशय हुशार. शिक्षण होताच चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला. साहेब खूप श्रीमंत, गाड्यांनी बंगलेवाले, पण पारशी जातीचे. राजचे आईवडील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. मुलाने पारशी मुलीशी लग्न करायचे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी कडाडून विरोध केला, पण राजाने ऐकले नाही. सदानंद आणि सावित्रीबाई खूप दुखावले गेले. त्यांनी मुलाशी संबंध अजिबात ठेवला नाही, पण नातीच्या जन्माने ते परत एकत्र आले. त्यांचे राजकडे जाणे येणे सुरू झाले. परंतु राज आणि नेहाच्या मनात अजूनही स्वतःच्या आईवडिलांबद्दल राग होता. राज त्वरित बँकेत गेला. त्याने विचारणा केली, किती कर्ज बाकी आहे? ते कर्ज कधी घेतले होते? सदानंदाने सुमारे 15 वर्षापूर्वी कर्ज घेतले होते आणि त्यातील 75,000 रुपये अजून बाकी होते. 15 वर्षापूर्वी म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढले असावे. बाबा कधी बोललेही नव्हते याबद्दल. राजने त्वरित 75,000 रुपये बँकेला ट्रान्स्फर केले आणि म्हणाला, मला आमच्या घराची किल्ली द्या. मी तुम्हाला किल्ली देऊ शकत नाही. साहेब, मी पैसे ट्रान्स्फर केलेत ना, बघा, चेक करा, तुम्हाला ते मिळाले आहेत. पैसे मिळालेत. तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही असे लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या. मी त्यांना घराची किल्ली देईन. साहेब, पण ते कोठे आहे ते मला माहीत नाही हो. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वडिलांना आणा, नाहीतर त्यांचे डेथ सर्टिफिकेट आणा. साहेब, काय बोलता? अहो, ते जिवंत आहेत. फक्त ते कुठे आहेत ते माहीत नाही. मग शोधा त्यांना. म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क झाले. राजला विश्वास आहे, आई बाबा मिळतील. त्यांच्या चुका विसरून ते त्याला मोठ्या मनाने माफ करतील. तो आईबाबांचा शोध घेतोय, परंतु अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही आणि यापुढेही पत्ता लागेल याची खात्री नाही. काय आश्चर्य आहे ना? ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरेसमोर गेले तर त्याला हवेसे वाटतात. कालाय तस्मै नमः. म्हणूनच सांगतो की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना शेवटपर्यंत विसरू नका. वृद्धाश्रम ही आपल्या हिंदू संस्कृतीची रूढी नाही आहे. आपले आईवडिलांना आपण शेवटपर्यंत सांभाळलंच पाहिजे. त्यांनी जसं लहान असताना तुमच्या खस्ता खाल्ल्या तसा तुम्ही तुमच्या आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळा. त्यांना व्यवस्थित त्यांना खायला प्यायला द्या, त्यांची काळजी घ्या आणि त्यांना आपल्या कोणतीही उणीव भासून देऊ नका. कालाय तस्मै नमः. शुभम भवतु.